नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन. सो मित्रांनो, आज खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे आणि आजचं ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आज आपण चाललो आहोत आग्नेवाडीची जत्रा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध अशी आग्नेवाडीची जत्रा सर्वांनाच माहिती आहे. सो त्यासाठी आज आपण जाणार आहोत. आज वार आहे शनिवार 2 तारीख आणि आज आहे जत्रा. सो आम्ही संध्याकाळी निघणार आहोत. ॲक्च्युली बाईकने निघणार. पहिलं ठरलं होतं की बसने जायचं होतं. सो चला आपण आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया निघताना. सो चला. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहोत आग्नेवाडीसाठी जाण्यासाठी आणि आत्ता वाजल्या संध्याकाळचे 6. आपले मित्र पण आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणार आहोत. बाईकने जाणार आहोत. फायनली आमचं आज ठरलं बाईकने जायचं. सो चला आता कन्क्लूड भेटू. याच्यात पण मी बोलू शकते यानंतर स्टॉप कशी करायची. तर मित्रांनो, आता आपण कणकोलीतून निघालो आहोत आणि आता इथून आपल्याला पटवर्धन चौकातून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे बेळण्यासाठी आणि बेळण्यातूनही लेफ्ट मारायचं आहे पुढे जाण्यासाठी. सो आता आपण इथूनच नाश्ता करून निघालो आणि आता जाणार आहोत पुढे. सो चला, प्रवास भारी जाणार आहे, ट्रॅफिकही असणार आहे प्रवासामध्ये. चला पुढे. पेट्रोल भरूया ना. आग्नेवाडी. तर आता आपण चाललो आहेत मित्रांनो, कारण आता हा सिंगल वे आहे आणि ॲक्च्युली आता मुंबईवाल्यांच्या गाड्यांची पण गर्दी खूप झाली आहे. त्यामुळे सुसट समोरून गाडी आहे, त्यामुळे आपल्याला नीट आणि लक्ष देऊनच चालायचं आहे. बघ कसं ओव्हरटेक मारून जमेल आहे. आता आपण पोचलो आहोत आग्नेवाडीमध्ये आणि आपण आता चाललो आहोत. गाडी आपण तिकडे पार्क केली आहे स्टेशनच्या इथे आणि आपण आता चाललो आहोत. आनंदी आता काय करतो. चला आपण आता जत्रा बघूया. सो आपण मित्रांनो इथे बघू शकतो की आजूबाजूला खूप दुकानं आहेत आणि खूप गर्दी आहे. आणि ही जत्रा अशीच असते, ही आणि कुंकेश्वरची जत्रा अशीच असते की खूप गर्दी असते या ठिकाणी. घेतलो आम्ही सगळे भारी वाटतं. प्रिंटेड घ्या असं का माझा होता असे घेतले. कधी आता घेता. माझ्या मोबाईलला क्लिअरिटी वारी आहे. मस्करीत ना, माझ्या मोबाईलला क्लिअरिटी वारी आहे. कचू रे मोबाईल तुझं. हो हो, किती पण वस्तू घ्या 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. कोणती वस्तू घ्या 100 रुपये. खरंच मित्रांनो, तुम्ही ते गर्दी बघताय की खूप गर्दी आहे आणि चालायला पण अशी जागा नाही येते, एवढी गर्दी आहे. आणि इकडे दुकानं लागली आहेत खूप सारी. बाप काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आता विचार करतो आहे. खूप भारी गर्दी. आता आपल्याला ह्या गर्दीतून वाट काढत पुढे जायचं आहे. मला आधी पाळण्यात बसायचं आहे. पाळण्यात कुठे गावतं ते बघतं आधी पहिले. मंदिराकडे जाऊया ना. हां, तिकडे शूट करू गावाचे नाही, फक्त आपण मंदिराकडे जाऊन येऊया त्यानंतर मग पाळण्याकडे जाऊया. चला चला रे. हरवशा आलो का जो ऑलन्सून कधी तुला केलं आहे मला. हां, हरवा नको. मंदिराजवळ यायचं आहे. यूट्यूब येतो मध्ये काय करतील ना. काय चालतं ना मारे. आता पाय दुखा गेले आहे. काय सांगतो कधी पोचलो कधी पुढे जाऊन. हे यार काय करते जगतो ढकलतो मला इकडे मध्ये ना.
पुढनं जाऊ या अजून एवढी गर्दी मारीत जाऊ विदेशीच्या अनेक नवनवीन व्हरायट्या तेव्हा महिला वगैरे प्रत्यक्ष स्वतः ज्वेलरी स्टॉलवर या आणि तुम्हाला हॅलो ममता पुजारी मिसेस ममता पुजारी आपण जर कुठे असाल तर आपले मिस्टर या ठिकाणी वाट पाहत आहेत. मित्रांनो दर्शन तर लांबून घेऊन झालेलं आहे आणि आता मला इकडे बसायचं आहे म्हणजे पाळण्यांमध्ये जे डान्सिंग चेअर आहेत त्यामध्ये बसायचं आहे. सो चला आता आपण तिकडे जाऊया. तो मित्रांनो आता मी पाळण्याची चालू आहे आणि इथे आपल्याला आकाशी पाळणं दिसतं आहे, परत मोटकोको दिसतं आहे. हे सर्वच आहेत. आपण का तिकडे बसणार नव्हतं. आकाशी पाळणं तर नाहीच नाही कारण जेव्हा वरून खाली येतं ना तेव्हा माझं तर हृदय खूप धडधडायला लागतं. त्यामुळे मी कधीच एवढा आगाऊपणा करत नाही बसायचं पाळण्यामध्ये. पण ते मला तिकडे बसायचं आहे डान्सिंग चेअरमध्ये. आपल्या ह्यात समोरच्यात बसायचं. चला चला जवळ जाऊया मिळालं हे काय लांबून जाऊ जवळ जाऊया जरा इन्क्वायरी करूया. चल गया सर्कस कर गया कसरत गिर गया मौत इसी का नाम है दोस्तों मौत ताकुआ मौत चागोला मौत का शिकंजा. टिकट या गाड़ी बात टिकट लड़का लड़की बड़ा खेल लड़का लड़की बड़ा कमाल बात टिकट भाई. ॲक्च्युली मित्रांनो यांचा टर्न आता संपत आला आहे आणि आता याच्यानंतर आपण बसणार आहोत. आता यांना मी बघतो आणि मी माझ्या मनाची तयारी करतो कारण हे पण जेव्हा जास्त स्पीड फिरतं तेव्हा हा नको वाटतं. सो मित्रांनो आपल्याला इथे आता बसायला दिलं आहे. इथे आपण आता बसणार आहोत. सो आता पूर्णपणे थांबलं आहे त्यामुळे आपण आता बसून घेऊया. आणि ही जी दांडी आहे ती लॉक करायची असते आपल्या सेफ्टीसाठी. सो बघा अजून सर्वजण बसत आहेत, अजून सगळे बसले नाहीत. आपण पहिले आपली सेफ्टी करून घेऊया. तो मित्रांनो का फायनली आपलं आता राईड चालू झालं आहे आणि आता हळूहळू चालू आहे आणि आता हळूहळू स्पीड वाढेल पण आणि आपलं जे हे चेअर आहे इकडून तिकडे होणार आहे. सो खूप आत्तापासूनच भीती वाटते आणि आता आणखी स्पीड झाल्यावरती किती भारी वाटणार आहे ते आपण एक्सपिरियन्स करणारच आहोत. चला पुढे बघू. आता तर बोलत नाही मी कपडा. प्रोग्राम है ये रेंजर प्रोग्राम का डिजिटल अनाउंस के थ्रू का एक साथ में डबल कलाकारों का मुकाबला हरी लकड़ी की 25 फीट की चिकनी द्वारा प्रदेश चला जाओ. जहाँ पर बारी का एक कौन सा लगने का वहीं पर दो गाड़ी डबल गाड़ी चलेगा. चल गया सर्कस कर गया कसरत गिर गया मौत इसी का नाम है दोस्तों मौत ताकुआ मौत चागोला मौत का शिकंजा. यहाँ मिलेगा ये वर्ग सर्कस का बिल्कुल खतरनाक बिल्कुल खतरनाक प्रोग्राम. डेंजर प्रोग्रामिंग दो गाड़ी डबल कलाकार जमीन से लेकर ऊपर खड़ी लकड़ी की 25 फीट की चिकनी दीवार पर डबल कलाकारों का 2 कलाकारों का मुकाबला. एक साथ एक समय पर 2 गाड़ी चलेगा. दोनों कलाकार अलग अलग लड़की
चलाएगा पहिला गाड़ी बात उतरतो इथून खूप भारी वाटलं. एक छानसा एक्सपिरियन्स होता आयुष्यात. आणि आता चाललो आहे पुढे. भारी म्हणजे ॲक्च्युली ह्या राईडचे ना आपण 100 रुपये दिले होते आणि 100 रुपयाचं पूर्ण 100 रुपये वसूल केले आपण. भारी वाटतं, खूप भारी. आपले मित्र तिकडे आहेत, तिकडे जाऊया, मित्रांच्या इथे जाऊया. खूप मजा आली, खूप मजा म्हणजे एकदम मजा आली. भारी. या चला आता पुढची यात्रा फिरूया. लड़का लड़की वाला खेले मिल्की वाली कमाल बाटी की सर्कस का लेडीज जेंट्स बड़े बड़े सभी लोग देख सकते हैं. आप देखिए कि यहाँ दोस्तों के साथ बोलने बच्चों को दिखवाए बिल्कुल सही बात. फर्स्ट टाइम नया खेल नया प्रोग्राम लेकर आए. यहाँ चला वही मिल्की चलाएगा बोलगी चालवणार गाडी आतमध्ये. या 25 लाखाच्या भिंतीवर 2 गाडी चालवणार. चला चला ना पण गाडी भारतमध्ये हो मित्रांनो, फायनली आता आपली जत्रा फिरून झाली आहे आणि आता आपण निघालो आपल्या घरी जाण्यासाठी कणकोलीला. सो आता आपण थांबलो बागायतमध्ये. इथे चायनीज सेंटर झालं आहे. सो जर असं चायनीज खाणार आणि इथून आपण निघणार आहोत. आता रात्रीचे वाजलेत 2:30. सो आपण प्रसादी घेतली जाता जाता घरी आणि हे 4-5 पिशव्या आहेत. सो चला मित्रांनो, आजचा एक्सपिरियन्स खूप भारी होता आणि आता भेटू डायरेक्ट कणकेश्वरच्या जत्रेला. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.